अवघ्या सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आरपीआयचे आत्मक्लेश आंदोलन आज शिवराज्याभिषेक दिनी किल्ले प्रतापगडावरून सुरू झाले। कोश्यारी, शास्त्री, आपटे, कोरटकर, छिंदम, तिवारी, भिडे, भांडारकर, पुरंदरे, पेंढारकर, सोलापूरकरांचा कडेलोट थोरले महाराज छत्रपती उदयनराजे भोसले जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार आरपीआयने केला आहे। या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र महासचिव मान्य चंद्रकांतदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे तात्या, जिल्हा महासचिव मान्य सुहासबाबा मोरे, युवक जिल्हाध्यक्ष मान्य विशाल भाऊ कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मान्य रेखाताई सकटे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मान्य शंकरराव उईके, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष मान्य किरण बोबाटे, जिल्हा संघटक मान्य चंद्रकला कांबळे, सातारा तालुकाध्यक्ष मान्य रोहिणी माने, कोरेगाव तालुकाध्यक्षा मान्य अर्चना बगाडे, प्रथमेश भंडारे, आबा मोरे, संकेत उबाळे, राज उबाळे, सचिन भाऊ शेंडगे, रोहित खरात, आकाश आवडे, श्रीकांत आवडे, तेजश्री खरात, आशा बिडबाग, श्वेता गाडे जगताप, प्रकाश कांबळे, प्रतीक गाडे, मयूर गायकवाड, जावळी तालुकाध्यक्ष मान्य उल्हास गायकवाड, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष मान्य अविनाश भोसले, सुधीर कांबळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा गेल्या 2 महिन्यापूर्वी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष जक्काप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमच्या सातारा जिल्ह्याचे बॉस आदरणीय चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 जून आज शिवराज्याभिषेक दिनी प्रतापगडावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आत्मक्लेश आंदोलन करणारे आम्ही जाहीर केलं होतं। तसा पत्रव्यवहार सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, महाबळेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातारा सिटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आम्ही हा पत्रव्यवहार केला होता। ही विचारांची लढाई आहे, विचारानं लढली पाहिजे, कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी लक्षात आणून दिलं पाहिजे, म्हणून हा आत्मक्लेश आंदोलनाचा आम्ही घाट घातला। आत्मक्लेश आंदोलन याची भूमिका अशी आहे, सत्तेमध्ये आलेलं सरकार ते कुणाचंही असो, मात्र सत्तेमध्ये येताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, राजमाता जिजाऊंचं नाव घेतात, स्वराज्य रक्षक अद्वितीय छत्रपती शंभूराजांचं नाव घेतात आणि एकदा सत्तेमध्ये बसले की त्यांचे बगलबच्चे, त्यांची पिलावळ राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांवरती चिखलबेक करणं, अवमान करणं, अपमान करणं, बदनामी करणं ही राजरोसपणे स्पर्धा सुरू झालेली आहे। आम्ही पुन्हा एकदा स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की देशाचा पंतप्रधान सुद्धा आम्हाला महत्त्वाचा नाही, देशात नव्हे तर जगामध्ये सर्वोच्च स्थान कुठलं असेल तर ते फक्त छत्रपती हे स्थान सर्वोच्च आहे। याच्या पुढे देशातलं, राज्यातलं कुठलंही स्थान आम्हाला महत्वाचं आणि मोठं वाटत नाही नव्हे, आम्ही आरपीआय वाले ते स्थान महत्वाचं समजत नाही। छत्रपतींपेक्षा मोठा दुसरा कुणी असू शकत नाही। ज्या छत्रपतींमुळं हे स्वराज्य घडलं, ज्या छत्रपतींच्यामुळं माझ्या आया बहिणी सुरक्षित आहेत, ज्या छत्रपतींच्यामुळं माझा शेतकरी राजा सुरक्षित आहे, म्हणजे छत्रपती हे एक नाव नसून छत्रपती हा एक अभिनिवेश आहे आणि तो आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। मात्र सत्तेमध्ये बसल्यानंतर आम्हाला मंत्र्याचं पाठबळ भेटतंय, आमदाराचं पाठबळ भेटतंय, खासदाराचं पाठबळ भेटतंय, म्हणून शिवरायांची, शंभूराजांची, जिजाऊंची बदनामी करण्याचा जो नंगानाच राज्यामध्ये सुरू आहे त्याबद्दल हे आमचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। महापुरुषांची विटंबना झाली की आम्ही आरपीआय वाल्यांनी आंदोलन करायचे, मोर्चा काढायचे आणि आमच्यावरती गुन्हे दाखल व्हायचे। मात्र कुटुंब प्रमुख नेमके करतायत काय? बाप मेल्यानंतर त्या कुटुंबातला थोरला भाऊ हा त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख असतो। आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापसिंह महाराजांच्या नंतर, अभयसिंह राजे महाराजांच्या नंतर थोरले महाराज म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून रयतेचे राजे थोरले महाराज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आहेत। एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून उदयनराजे भोसले। म्हणून आम्ही शिवरायांचे मावळे जिजाऊंच्या लेकींना घेऊन इथं आलेलो आहे, 18 पगड जात घेऊन इथं आम्ही आलेलो आहे। आम्ही शिवरायांचे मावळे उदयनराजेंना आम्ही
काही प्रश्न विचारतोय. राजे, आपण कुटुंब प्रमुख आहात. जिजाऊंची झालेली बदनामी आपल्याला मान्य आहे का? शिवरायांची केलेली बदनामी आपल्याला मान्य आहे का? शंभूराजाची केलेली अवहेलना आपल्याला मान्य आहे का? जर मान्य नसेल तर राजे आपण व्यक्त व्हा, सरकारला जाब विचारा. आम्ही मुख्यमंत्र्याला सुद्धा तुमच्यापेक्षा मोठा समजत नाही, कारण आपण छत्रपती आहात. या राज्याचे नव्हे, या देशाचे मालक आहात. या देशाचे स्वराज्य निर्माते आहात. आपण मुख्यमंत्री असो किंवा प्रधानमंत्री असो, यांना जाब विचारणं गरजेचं आहे. म्हणून आज रोजी आम्ही आंदोलन सुरू केलेलं, आत्मक्लेश आंदोलन. आणि आमच्या आंदोलनाची भूमिका आहे, थोरले छत्रपती उदयनराजे भोसले, जवाब दो या आवाज दो. तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? तुम्हाला कोण भीती दाखवतंय का? तुम्हाला कोण भ्या दाखवतंय का? असं असेल तर राजा आम्हाला उत्तर द्या, जवाब द्या. आणि अशी कुठली बाब नसेल तर राजे आपण फक्त आवाज द्या. अवघा महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा राहील, कारण आजही महाराष्ट्र राज्यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नावाची आदरयुक्त भीती आहे. आजही राजे तुमच्या आदेशाची महाराष्ट्र वाट बघतोय. मग राजे तुम्ही का व्यक्त होत नाही? अण्णा हजारे सारखं तुम्ही मौन व्रत का धारण केलेलं आहे? शिवरायांची बदनामी, शंभूराजांची बदनामी, जिजाऊंची बदनामी किती दिवस सहन करायची? आम्ही ठरवलंय आता सहन करायचं नाही. थंड पडून शेंड होण्यापेक्षा बंड करून गुंड व्हायचं. म्हणून या आंदोलनाचं हत्यार आत्मक्लेश आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे. आमच्या कुणाच्याही विरोधात घोषणा नाहीत, आम्ही कुणाचाही निषेध करणार नाही. हे आंदोलन आमचं सातारा जिल्ह्यामध्ये शांततेच्या मार्गाने सुरू होणार आहे. आज रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पायापासून, प्रतापगडापासून आम्ही आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत उदयनराजे व्यक्त होत नाही, जोपर्यंत छत्रपती उदयनराजे व्यक्त होत नाही, जोपर्यंत थोरले महाराज उदयनराजे व्यक्त होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन कायमस्वरूपी चालू राहणार आहे. 1 वर्ष लागू द्या राजे, 2 वर्ष लागू द्या राजे, 3 वर्ष लागू द्या राजे. सातारा जिल्ह्यातल्या ज्या ज्या गावामध्ये शिवरायांचा पुतळा आहे, सातारा जिल्ह्यातल्या ज्या ज्या गावामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा पुतळा आहे, जिल्ह्यातल्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी अद्वितीय छत्रपती स्वराज्य रक्षक शंभूराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याजवळ जाऊन आम्ही वेगवेगळ्या वेळी आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. आम्ही कुणाच्या विरोधात घोषणा देणार नाही. मात्र राजे, आम्ही आपल्याला प्रश्न विचारणार आहे, तो आमचा अधिकार आहे. कारण आपण आमचे राजे आहात, आम्ही आपले मावळे आहोत. आणि एक मावळा आपल्याला विचारतो, राजे जिजाऊंची बदनामी, शिवरायांची बदनामी, शंभूराजांची बदनामी आपल्याला मान्य आहे का? मान्य असेल तर व्यक्त व्हा, मान्य नसेल तर व्यक्त व्हा. कोरटकर झाला, छिंदम झाला, सोलापूरकर झाला, अमरापूरकर झाला, दीक्षित झाला, कोश्यारी झाला, मोरापंत कुलकर्णी झाले. किती लोकांनी बदनामी करायची ना आम्ही सहन करायची. आता सहन होत नाही. संभाजी भिडे बंदी एकतर मरण पत्करू, मात्र हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही. राजे तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. म्हणून आम्ही म्हणतोय, जवाब दो, जवाब दो. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जवाब दो, जवाब दो. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जवाब दो, जवाब दो. थोरले महाराज उदयनराजे भोसले, जवाब दो, जवाब दो. थोरले छत्रपती उदयनराजे भोसले, जवाब दो, जवाब दो. कोरट करायचं काय? जवाब दो, जवाब दो. कोरट करायचं काय? जवाब दो, जवाब दो. छिंदमचं करायचं काय? जवाब दो, जवाब दो. राहुल सोलापूरकरचं करायचं काय? जवाब दो, जवाब दो. राष्ट्रमाताची बदनामी करणाऱ्यांचं करायचं काय? जवाब दो, जवाब दो. छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्यांचं करायचं काय? जवाब दो, जवाब दो. अद्वितीय छत्रपती शंभूराजांची बदनामी करणाऱ्यांचं करायचं काय? जवाब दो, जवाब दो. थोरले राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, थोरले राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, थोरले राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, हिंदवी स्वराज्य संस्थापक
क्षत्रिय कुलभूषण कुलवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय। शांत सर्वांनी कुणी आवाज करा